वळीव पावसामुळे काही दिवसांपासून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। शेतकरी खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागत कामात गुंतले आहेत। रयत संपर्क केंद्रात बियाणे उपलब्ध झाले आहेत। कडोली काकतीतील रयत संपर्क केंद्रात खरीप हंगामासाठी पेरणीसाठी लागणारे बियाणे उपलब्ध आहेत। त्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे। भात बियाणे उपलब्ध आहेत तर सोयाबीन मका बियाणे 4 दिवसात उपलब्ध होणार आहेत। शेतकऱ्याला शेतीसाठी लागणारी शेती अवजारे उपलब्ध आहेत। या व्यतिरिक्त पाईप, कीटकनाशके, टॉनिक हेही उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले। आज शेतामध्ये तुमच्या आज वातावरण कसं आहे? शेताचं वातावरण आता सध्याला बरोबर आहे, ठीक आहे। मशागत चालू आहे आमची आता 8 दिवसात आम्ही सगळे पोझिशन तयार करून पेरणीची तयारी करणार आम्ही। आता मशागत आता चालू आहे। पाऊस एकदम पडल्यापासून बरं झालं आणि अगोदर पाऊसच नव्हता म्हणजे त्रासात होते शेतकरी, सगळे संकटात सापडले होते। आता संकट कमी झालं, पाऊस आल्यापासून संकट आता आल्यावर सगळी मशागत जोरदार चालू आहे। आता 8 दिवसात झाल्यानंतर सगळे पेरणीची तयारी करणार आम्ही आणि आता पेरायला चालू करणार। हवामान बघून आता सध्याला स्वच्छता करणे, शेती मशागत कडे गोटाने सगळं बंदोबस्त करणे, सगळी स्वच्छता पेरणीची तयारी करणार अशा प्रकारानं तर हे आम्ही लवकरात लवकर तयार झाल्यानंतर पावसाचा हवामान बघून पेरणार आता अशा प्रकाराने। पाऊस एकदम नव्हता म्हणजे एकदम त्रासात झाला होता। आता सध्याला वातावरण चांगलं आहे। आता आम्हाला पावसाचं वातावरण आता सध्याला चांगलं झालं। आता 8 दिवस गेला तरी पण चालतंय, खरं स्वच्छता होते तोपर्यंत मशागत चांगली होते। वाळून राहणं भिंबा काय असलेलं शेतातलं सगळं बाद होऊन जाते, नंतर पेरायला बरं होतंय। आपलं नाव? पांडुरंग पाटील। तुमचं नाव? सध्या मुदगा, मारिहाळ, सांब्रा, येळूर, बेळारी नाला शेजारील शेती, अनगोसह ग्रामीण भागात शेतकरी मशागत व पेरणीमध्ये गुंतले आहेत। महादेव पवार, कन्नडम्मा न्यूज नेटवर्क, बेळगावी।